गेल्या काही वर्षांपासून भारत युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. परंतु अस्थायी सदस्यत्व देऊनच भारताची बोळवण केली जाते. पण रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती बुधवारी झालेल्या युनायटेड नेशन जनरल असेंब्ली डिबेटमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांसमोर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक प्रश्न उपस्थित केला. व्हाय कंट्रीज लाईक इंडिया, जपान, ब्राझील अँड युक्रेन आर नॉट परमनंट मेंबर्स ऑफ द युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. आता जो प्रश्न झेलेन्स्की यांना पडला तोच प्रश्न आपल्याला सुद्धा पडलेला असणार. यामुळेच आज माहिती घेऊयात भारत युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा सदस्य का नाही याची, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा इतिहास सुद्धा समजून घेऊ, तसंच नेहरूंमुळे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं सदस्यत्व मिळालं नाही ही जी टीका केली जाते यामागची सत्यता सुद्धा पडताळून बघूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा समितीचं कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत हा सर्वात प्रबळ दावेदार आहे. यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सुद्धा युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये सुरक्षा समितीमध्ये रिफॉर्म करण्याविषयी जाहीर भूमिका घेतलेली आहे, ज्यामुळे ही समिती सर्वसमावेशक होईल आणि सध्या जी वर्ल्ड ऑर्डर झपाट्याने बदललेली आहे त्यासाठी योग्य दिशेने काम सुद्धा करू शकेल. आता जो बायडन यांनी घेतलेली ही भूमिका भारताला सुरक्षा समितीमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं म्हणून घेतलेली आहे, असं आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांचं मत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही जगातील फार महत्वाची एक संस्था आहे. यामध्ये 15 सदस्य राष्ट्र आहेत, ज्यामध्ये 5 कायमस्वरूपी सदस्य राष्ट्र आहेत तर 10 जी आहेत ती अस्थायी सदस्य आहेत. आता जे परमनंट आहेत त्याच्यामध्ये कोण आहे? अमेरिका, युके, रशिया, फ्रान्स आणि चीन यांनाच P5 असं सुद्धा म्हणलं जातं. आणि जे अस्थायी सदस्य आहेत त्याच्यामध्ये भारत, ब्राझील, अल्बानिया, गॅबन, घाना, आयर्लंड, केनिया, मेक्सिको, नॉर्वे आणि युनायटेड अरब एमिरेट्स यांचा समावेश होतो. एक फॅक्ट सांगतो, एकेकाळी जे चीनकडे असलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व आहे ना, ते भारताला ऑफर झालं होतं, पण ते चीनकडे जाऊ दिलं भारतानं. हाच चीन आता भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतोय. भारत 1950, 51, 1967, 68, 1972, 73, 1977, 78, 1984, 85, 1991, 92, 2011-12 मध्ये या परिषदेमध्ये अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेला, पण कायमस्वरूपी सदस्यत्व अजूनही काही मिळालेलं नाही. आता या UNSCचं नेमकं काम काय आहे ते सांगतो. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा हे त्यांचं काम आहे. ही संघटना शांतता राखण्यात किती यशस्वी झालेली हे काही वेगळं सांगायला नको. या UNSC मधील प्रत्येक सदस्याला युनायटेड नेशन्सच्या सनदेनुसार सर्व निर्णय जे आहेत ते पाळावे लागतात. जगात शांतता नांदावी म्हणून ही सुरक्षा परिषद परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रसंगी निर्बंध लादते आणि बळही वापरते. 1942 मध्ये पाया घातलेल्या युनायटेड नेशन्सची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी केली, पण 2022 संपत आलं तरी अजूनही स्थायी सदस्य देशांमध्ये आणि त्यांच्या संख्येमध्ये बदल काही झालेला नाही. हे जे 5 स्थायी सदस्य आहेत त्यांना व्हेटो पॉवर आहे, म्हणजेच नकाराधिकार आहे, आणि याच नकाराधिकाराचा वापर चीन कायम करत आलंय भारताला सदस्य पद मिळू नये म्हणून. 1950 मध्ये रशिया या संघटनेतून बाहेर पडला होता, परंतु परत रशियाला आतमध्ये घेण्यात आलं. याच काळात अमेरिकेचा कम्युनिझमला विरोध असल्यानं चीनचे जे साम्यवादी सरकार होतं त्याला संयुक्त राष्ट्रांमधलं नेतृत्व नाकारण्यात आलं होतं. मग अमेरिकेने भारताला परमनंट मेंबरशिप ऑफर केली, पण ती नेहरूंनी नाकारली आणि चीनला मिळू दिली, ज्यावरती अजून ही टीका होताना दिसतीये. पण तेव्हा काय घडलं, काय परिस्थिती होती हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची निर्मिती झाल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय स्वीकृती मिळणं आवश्यक होतं. यामुळेच पीपल्स रिपब्लिकला सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी स्थान द्यावं अशी भूमिका नेहरूंनी घेतली होती. चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवरती जबाबदारीच्या कक्षेत आणणं गरजेचं होतं, नाहीतर अधिक आत्मकेंद्रित चीन जो आहे तो भारतासाठी धोकादायक ठरला असता. तसंच शीत युद्धाच्या काळामध्ये नव्या चीनला मान्यता दिली नसती
तर ती तिसऱ्या महायुद्धासाठीची बीजं रोवली गेल्यासारखं झालं असतं, जे भारताच्या हिताचं ठरणार नाही अशी चिंता नेहरूंना वाटत होती. भारताला शीत युद्धामध्ये अमेरिकेचीही बाजू घ्यायची नव्हती आणि USSRची सुद्धा बाजू घ्यायची नव्हती आणि चीन सोबत वाद सुद्धा ओढवून घ्यायचा नव्हता. म्हणून त्यावेळेस नेहरू यांनी नॉट ॲट द कॉस्ट ऑफ चायना ही भूमिका घेतली, जी त्या काळाशी सुसंगत होती आणि योग्य होती असं अभ्यासकांचं मत आहे. यावरून स्पष्टपणे लक्षात येते की भारतामुळे चीनला परमनंट मेंबरशिप मिळाली आहे. पण त्यानंतर जितक्या वेळा भारतानं परमनंट मेंबरशिपसाठी प्रयत्न केले, चीनने ते हाणून पाडले त्यांची व्हेटो पॉवर वापरून. इतर देश सुद्धा भारताच्या या सदस्यत्वाला विरोध करताना दिसतात. भारतानं अजूनही अण्वस्त्र विरोधी करारावरती सही केलेली नाहीये. याच मुद्द्यावरती काल परवापर्यंत अमेरिका सुद्धा भारताला या सदस्यत्वासाठी विरोधच करत होता. पण आत्ता कुठं अमेरिका गोडीत आलेला आपल्याला दिसतोय. रशियानं मात्र कठीण काळामध्ये कायमच भारताची पाठराखण केलेली आहे. जेव्हा जेव्हा युनायटेड नेशनमध्ये भारत विरोधी भूमिका घेतली गेली, तेव्हा रशियानं बहुतांश वेळा नकाराधिकार वापरून भारताला मदतच केलेली आहे. यासोबतच युनायटेड नेशन्सच्या पीस कीपिंग मोहिमा ज्या असतात त्याच्यामध्ये भारताकडून फार कमी आर्थिक मदत केली जाते, म्हणून हे भारताला अजून कायमस्वरूपी सदस्यत्व मिळालं नाही असं बोललं जातं. भारताची अर्थव्यवस्था जी आहे ही प्रगत देशांच्या तुलनेमध्ये फारच छोटी आहे आणि दरडोई उत्पन्न सुद्धा विकसित देशांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे, म्हणून हे भारताच्या सदस्यत्वाला विरोध होतोय. आता तुम्ही म्हणाल की बाबा भारत तर आता 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे, पण या ठिकाणी संख्यात्मक गोष्ट नाही केली जाते तर गुणात्मक गोष्ट केली जाते. आशियामधून ऑलरेडी चीन सारखा बलाढ्य देश युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आहे. एकाच भागातून अजून एक देश नको अशी सुद्धा काही सदस्य राष्ट्रांची भूमिका आहे. पण युनायटेड नेशन्सच्या स्थापनेपासून जिओपॉलिटिकल, स्ट्रॅटेजिक, इकॉनॉमिक रियालिटीज ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत. त्यानुसार युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अजूनही काही बदल झालेले नाहीयेत. UN सेक्रेटरी अँटोनियो गटेरस एकदा म्हणाले होते, द सिक्युरिटी काउन्सिल वी हॅव नाऊ डज नॉट करस्पॉन्ड टू टुडेज वर्ल्ड. आय हॅव एनकरेज्ड मेंबर स्टेट्स टू हॅव अन सिरियस डायलॉग ऑन दिस, बट द परमनंट मेंबर्स डू नॉट ॲग्री. म्हणजेच काय, त्यांची इच्छा आहे की याच्यामध्ये रिफॉर्म्स व्हायला हवेत, पण जे परमनंट मेंबर्स आहेत ते या संदर्भात सहमती दर्शवत नाहीत. आता याच्यातून युनायटेड नेशनच्या सेक्रेटरींची या विषयावरची हतबलता दिसून येते. 1992 मध्ये ज्यांना G4 म्हणलं जातं, म्हणजे भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान यांनी कायमस्वरूपी सदस्यत्वाची मागणी केली होती. भारताने शांती सेनेमध्ये आजवर मोठं योगदान दिलेलं आहे. भारताची लोकसंख्या देखील क्रमांक 2 ची आहे आणि भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा आहे. यासोबतच आजच्या दिवशी चीनला काउंटर करण्यासाठी भारताची संपूर्ण जगाला गरज आहे. म्हणून आजच्या दिवशी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलसाठी कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं म्हणून भारत हा प्रबळ दावेदार आहे आणि भारताची बाजू स्ट्रॉंग आहे. पण वाट तितकी सोपी नाहीये बघा. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रिफॉर्म करण्यासाठी UN चार्टरमध्ये अमेंडमेंट करावी लागेल. त्यांचं कलम 108 जे आहे याच्यामध्ये बदल करावे लागेल आणि यासाठी 2/3 सदस्य राष्ट्रांची त्याला संमती लागते. यासोबतच सर्व परमनंट मेंबर्सची सुद्धा त्याला संमती लागते आणि हीच खरी मेक आहे. एक वेळ सगळे मान्य होतील, 2/3 नाही, सर्वच्या सर्व देश मान्य होतील, परमनंट मेंबर्स पैकीही 4 देश मान्य होतील, पण चीन काही या संदर्भात योग्य ती भूमिका घेणार नाही. आजवरती व्हेटो पॉवर ॲबॉलिश करण्याचे खूप वेळा प्रयत्न झाले, पण कलम 108 आणि कलम 109 याच्यामुळे हे अशक्य होते, ज्यामुळं हे P5 जे आहेत यांची व्हेटो पॉवर ॲबॉलिश करण्याला संमती मिळत नाहीये. आता ते स्वतःची पॉवर का सोडून देतील हाही या संदर्भातला प्रश्न आहे. याच्यामुळं UN हॅज बिकम अन ऑर्गनायझेशन विच कॅन पास स्ट्रॉंग रिझोल्युशन अगेन्स्ट वीक कंट्रीज अँड वीक रिझोल्युशन अगेन्स्ट स्ट्रॉंग कंट्रीज अँड नो रिझोल्युशन अगेन्स्ट P5 कंट्रीज असं म्हटलं जातं. एक मात्र खरंय, जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की म्हणतायत ना की भारत आणि ब्राझील यांना कायमस्वरूपी सदस्यत्व दिलं पाहिजे. जर का ते दिलं गेलं नाही ना तर येणाऱ्या काळामध्ये या युनायटेड नेशन्सचं महत्त्व निश्चितपणे कमी होणार आहे आणि ज्या प्रादेशिक संघटना आहेत त्या मोठ्या होणार आहेत. लेट्स होप फॉर द बेस्ट आणि भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं हीच आपण अपेक्षा करू शकतो. आता ही तुम्हाला माहिती आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.